नमस्ते हो. नमस्ते. त्या दिवशी दूध भेसळ प्रकरणाबाबत तुम्ही काही हे प्रतिक्रिया दिल्या. तर आता दूध भेसळीबाबत जी प्रकरण आहे ते आता कुठपर्यंत आलेलं आहे आणि आता ते कशा प्रकारे आता दूध भेसळी प्रकरणामध्ये तपास चालू आहे, काय तुम्हाला वाटते, काय सांगा? खरं पाहिलं तर साधारणपणे आपण जर विचार केला तर ही प्रक्रिया कुठून सुरू झाली. दूध भेसळ, अन्न पुरवठ्यामध्ये भेसळ, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मालांमध्ये भेसळ ही सातत्याने होत होती. पण जेव्हा केव्हा एफडीआय मध्ये एक कणखर अधिकारी दाखल झाले, मुंडे साहेबांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं त्या कामाला एक वेगळेपणा आला. पाहता पाहता असं चित्र उभं राहिलं. असं पूर्वी वाटायचं की महाराष्ट्रात मध्ये अनेक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दूध आहे आणि याचं प्रमाण अन्य जिल्ह्यामध्ये जास्त असेल असं वाटत होतं. पण त्याचा पाहिलं आपण तर त्याच्यापेक्षा आपल्या आंबेगाव तालुका, भीमाशंकरच्या संपूर्ण परिसरामध्ये, मग खेड, आंबेगाव, जुन्नर असेल, या परिसरामध्ये दुधाचे प्लांट मोठे प्लांट असल्या कारणानं, पावडर प्लांट असल्या कारणानं प्रोसेसिंग जास्त प्रमाणात होतं. 5-25 वर्षाचा इतिहास असा आहे. कात्रज डेअरी नावाने या परिसरामध्ये, कात्रज दूध संघ म्हटला की सर्वसामान्य शेतकऱ्याचा संघ, गाव पातळीवर सहकाराची डेअरी, शेतकरी त्याच्यामध्ये दूध घालायचे आणि दूध घातलं की तिथं तपासून घेतलं जायचं. साधं छोटी जरी त्यांनी त्याच्यामध्ये काही मिक्सिंग केलं शेतकऱ्यांनी, दुधात पाणी जरी जास्त घातलं तर ते डिग्रीतून समजून यायचं. दुधात साखर जरी घातलं तर त्या टेस्ट मधून समजून यायचं आणि जागेवर त्या दुधाचा मिक्सिंगचा निकाल व्हायचा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अशी सवय लागून गेली होती. ते चांगल्या क्वालिटीचं दूध घालायचं. कात्रजच्या दुधाला एक प्रकारचं नावलौकिक होतं. तुम्ही सगळं ऐकलं असेल. टप्प्याटप्प्याने काळ बदलला, खाजगी प्लांट उभे राहिले आणि खाजगी प्लांट उभे राहिल्यानंतर सहकारी प्लांट मध्ये सुद्धा असं चित्र उभं राहिलं की याच्यावर काम करणारी सत्ताधारी मंडळी होती, दीर्घकाळ त्याच्यावर काम करत होती आणि दीर्घकाळ काम करता करता खाजगीकरणाला सुद्धा त्याचा कधी सपोर्ट झाला हे लोकांच्या नजरेत सुद्धा आलं नाही. एका गावात एक डेअरी काम करत होती, तर बघता बघता गावामध्ये 2-3 छोट्या छोट्या प्रायव्हेट डेअऱ्या पण उभ्या राहिल्या आणि त्यांचंही कलेक्शन झालं. गावामध्ये मनभेद चालू झाले. पण तरी कात्रजच्या डेअरीला दूध घालणाऱ्यांचं प्रमाण चांगलं होतं आणि ते चांगलं राहिलं होतं. पण आता जर पाहिलं तर आपण थोडंसं चित्र बदलतंय. लोक खाजगी डेअरींना जे दूध घालत होते त्यांच्यामध्ये जे कंट्रोलिंग आहे, राज्य शासनाचं असेल किंवा सेंट्रलचं असेल, यांचं कंट्रोलिंग मध्ये थोडासा असर पडला आणि त्यामध्ये असणारे अधिकारी हे डेअरी मालकांशी संलग्न होऊ लागले. लोक कमी दिवसामध्ये खूप मोठं होण्याची जी मानसिकता काही लोकांची असते, तशी प्रक्रिया या परिसरात होऊ लागली आणि मग कमी वेळेत जास्त पैसा कमवणं, या स्पर्धेमध्ये अनेक लोक त्याच्यामध्ये उतरू लागले. दूध कलेक्शन करणारं क्षेत्र एका बाजूला आणि त्याच्यावर पैसे कमवणारा एक वर्ग एका बाजूला, आणि पैसे कमवायच्या नादामध्ये आपण त्याच्यामध्ये काय मिक्सिंग करतोय, कोणतं केमिकल टाकतोय, कोणता युरिया टाकतोय, हे त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. पर्यायाने इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावर मिक्सिंग वाढलं आणि प्रोसेसिंग मात्र पुन्हा याच परिसरात झालं आणि त्याच्यातून तपास यंत्रणेमध्ये मुंडेंच्या नेतृत्वाखाली एफडीआयला एक काही लोक घावले, त्याच्यातलं रॅकेट सापडलं आणि नाही म्हणलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मंचर गावाचा चर्चा आली, नावलौकिक झाला
अशी परिसरात राहील. आता ठीक आहे, हा दूध दूध भेसळ प्रकरण चालू आहे, त्याच्यावरती तुम्ही पण प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक दिग्गज नेत्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर असं बोललं जात आहे, जनतेमधून असा सूर आहे की राजकीय हवासापोटी या ठिकाणी किंवा एखादं राजकीय काहीतरी असल्यामुळे हे दूध भेसळ प्रकरण उचललं जात आहे किंवा आपलाच चेहरा पुढे दाखवण्यासाठी हे दूध प्रकरण उचललं जात आहे. त्याबद्दल तुम्ही काय? नाही, बघा, समाजात काम करत असताना समाजातले जे लोक असतात हे सातत्यानं वेगवेगळ्या रूपात तुम्हाला पाहायला मिळतात. समोर तुम्हाला कधीच असं दिसणार नाही का सगळे लोक, कोणताही प्रसंग आला, समाजातले सगळे लोक आले आणि त्यांनी मोठा गलका केला. शेवटी नेतृत्व कोणाला तरी करावं लागतं. समाजकारणात, राजकारणात जे लोक धाडस करतात त्यांच्याकडूनच अपेक्षा सामान्य माणसाच्या अशा आहेत की यांनी याचं नेतृत्व केलं पाहिजे. आमच्या मनातला प्रश्न त्यांनी मांडला पाहिजे. आम्ही 100% लोक मांडू शकत नाही. दररोजच्या जीवनामध्ये 1-2 एकरवर आपला परपंच उभा करून आपलं पोटपाणी चालवणार शेतकरी मोठ्या माणसाच्या विरोधात किती दिवस लढणार आणि कशासाठी लढणार, हे प्रश्न त्याच्या मनामध्ये असतात. म्हणून तुम्ही बघितलंय, वास्तविक इथं विरोधक नगण्य दिसतो, पण निवडणुकीच्या काळामध्ये आले, मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला असं चित्र दिसतं का सत्ताधारी किती ताकदवान असला, किती अर्थकारणात मजबूत असला, पैशाची कितीही मोठी ताकद वापरली, तरी निवडणुकीमध्ये समोरच्या कॅन्डिडेट कडून साधं विचारलं सुद्धा जात नाही, तो पोचवू शकत नाही, त्याची क्षमता तिथपर्यंत पोचत नाही, तरी त्याला लोक बराबरीची मतदान करतात आणि स्पर्धेमध्ये पुढे आणतात. निवडून येणं की न येणं हा पाठ त्यावेळेचा असतो, पण तुम्हाला त्या मतापर्यंत आणणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे ना. म्हणून ह्या जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा समाजामध्ये असेच लोक नेतृत्व करत असतात का जे क्षमतावान आहे, धाडशी आहे आणि धाडसानं प्रश्न मांडू शकतात, असं नेतृत्व करतायत. याच्यात राजकारणाचा काडीचा संबंध नाही. मी अनेक वेळा सांगितले, राजकारणासाठी हे काही मुद्दे राजकारणासाठी नाही. जर त्या दुधामध्ये तुम्ही केमिकल मिश्रित केलंच नसतं तर राजकारणाची चर्चा याच्यात तुम्ही जोडली असती का? कधीच जोडली नसती. केमिकल मिश्रित केलंय, तुम्ही युरिया टाकलाय, फार मोठं रॅकेट चालवतंय, ते रॅकेट चालवणारी यंत्रणा तुम्ही बघितली, ती कोणाच्या विचारधारेवर चालते, कोणाच्या विचाराची लोक जास्त आहेत आणि त्यांनी केलेल्या या काळ्या कृत्याला तुमचा पाठिंबा आहे, म्हणून लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयी संशय आहे. साहेब, तुम्ही एका मुलाखतीमध्ये असं बोललेले होते की दूध भेसळीचा हा विषय दाबण्याचा कुठेतरी हा एक प्रयत्न होतोय. मग हा कोण करते दाबण्याचा प्रयत्न, नक्की कोण करते? नाही, बघा, महाराष्ट्राच्या सत्ताधारी करतात का जे पाठचे आता जे विरोधक आहे ते करताय, कोण करते नक्की? महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे दूध होत आहे, जे जिल्हे आहेत, साधारण समजा पुणे जिल्ह्यामध्ये आजही जवळजवळ 50-1 लाख लिटरचं प्रोसेसिंग होत आहे. काही पावडर प्लांट बनवतात जिल्ह्यामध्ये, पावडर बनवली जाते, काही आज्ञेय पदार्थ बनवले जातात, काही पॅकेजिंग मध्ये जातात आणि याच्यामध्ये जर पर डेला जर 50-1 लाखाच्या आसपास जर प्रक्रिया करत असतील या दुधावर, तर हा पुणे जिल्हा खूप मोठा आहे. आणि मोठ्या कोल्हापूर आणि सातारा या परिसरामध्ये पाहिलं तर तिथेही खूप मोठे प्लांट आहेत, खूप मोठ्या डेअऱ्या आहेत, पण या प्रक्रियेमध्ये अजून तिकडल्या भागातलं कोणतंही नाव पुढे आलं नाही. कारण काय? हातातल्या कंगणाला आरसा कशाला? जी पारदर्शकता आहे तुमच्या व्यक्तिमत्वात दिसली पाहिजे. तिथं कोणत्याही प्रकारचं जर भेसळचं प्रमाण तिथं असतं तर ते काही ना काही चित्रीकरण झालं असतं, ते दिसत नाही, याचा अर्थ घडत नाही. इथं भेसळचं प्रमाण आहेच आहे आणि मुळात भेसळ करणारे लोक एका पार्टीशी संलग्न आहेत, एका पक्षाशी संलग्न आहेत कोणता पक्ष? आणि एका ते राष्ट्रवादीशी संलग्न जास्त प्रमाणात आहे. असं मी म्हणत नाही की 100% राष्ट्रवादीच्या, भाजपच्या आहे. अन्य याच्यामध्ये जेवढे लोक आहेत त्याचं प्रमाण जर पाहिलं तर 80% लोक राष्ट्रवादीशी संलग्न आहेत.
आणि आजपर्यंत असं चित्र लोकांच्या नजरेत होतं की हे लोक याच्यातून प्रचंड पैसा कमवतात आणि गाव पातळीवर त्याचा त्रास देण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग होतो असं चित्र आहे लोकांकडं. संशयाची सुई मुळातच त्यांच्याकडे आहे. आणि तो संशय असताना ज्यावेळेस सिद्ध होतोय त्यावेळेस लोकांना वाटतंय का या पक्षाचे नेतृत्व करणारे किंवा या पक्ष तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून दिलीप वळसे पाटील असतील ते त्यांच्यावर सगळे पक्ष एकत्र येऊन आंदोलन करतायत. तर मग वळसे पाटलांचा राष्ट्रवादी पक्ष याच्यामध्ये येऊन आंदोलन का करण्यात भाग घेत नाही, त्याचा सहभाग का नोंदवत नाही? आणि मग त्याच्यामध्ये संशयाची सूर निश्चितपणे येते आणि लोकांना वाटतं हे प्रकरण दाबलं जाते. जर दाबलं जात नसतं, साध्या माणसावर एखादी प्रक्रिया झाली, पोलीस स्टेशनला एखादी कारवाई झाली तर गावभर कळतं का याच्यावर असं असं झालं. मग ह्या प्रक्रियेमध्ये मात्र कळत नाही. याचा अर्थ असा आहे की लोकांना वाटते आणि जसं लोकांना वाटते तसं आम्हालाही आमच्या मनामध्ये संशय निर्माण होतोय की याच्यावर कोणीतरी प्रभाव टाकतंय की काय. आणि प्रभाव टाकत असला तर मग उद्या पुन्हा एकदा या जे भेसळ आहे, दुधात मोठी भेसळ आहे, या भेसळचा परिणाम तुम्ही अनुभवलाय. आंबेगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही ज्या भागामध्ये दुधाचं प्रमाण जात आहे त्या भागात बघा, इथं पूर्वीच्या काळामध्ये कॅन्सर सारखे रोग कमी होते. आज कॅन्सर सारखे मोठे रोग या परिसरामध्ये इतकं पर्सेंटेज वाढले. त्याला नुसतं शेती कारणीभूत आहे असं नाही, याच्यामध्ये हा दूध भेसळ हे सुद्धा मुख्य कारण आहे. का बारीक मुलाला दूध आईचं दुधानंतर जे दूध दिलं जातं ते गाईचं दूध दिलं जातं आणि त्या गाईच्या दुधामध्ये जर भेसळ असेल, विष असेल तर जन्माला येणारं पोरग, वाढणारं पोरग त्या विचारधारेवर वाढेल, परिणाम त्याच्या शरीरावर होईल. ते शरीरावर झालं का त्याच्या आरोग्याचे प्रश्न तयार होतील. आरोग्याचे प्रश्न तयार झाले की लोकांना त्याच्यातून नाही म्हटलं तरी मेडिकल मध्ये जास्तचा त्याच्यातला वेळ जाईल, कुटुंब बर्बाद होत जात आहेत असं चित्र आहे याच्या संदर्भातलं. साहेब, घोडेगावला जे 6 आरोपी जे लागचे राहिलेले त्यांचा एनसीआर होता, त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं, त्यांच्या कुटुंबांच्या मार्फत असं सांगण्यात आलं, जनसामान्यांचा आवाज होता की हे जे मोठे मासे आहे ना ते गळायला लागले पाहिजे. तर मोठे मासे म्हणजे नक्की काय? नाही, 100% आहे. जे पकडले गेलेले आहेत लोकांचं ज्या गोष्टीवर समाधान होत आहे, पकडले छोटे छोटे डेअरीवाले सगळ्यात महत्वाचं. मग तुम्ही हा स्रोत का शोधत नाही का या माणसानं दूध भेसळ केली हे नक्की आहे. ते जे आरोपी 26 आरोपी आहेत ते भेसळ मधलेच आहेत, त्याच्यात कोणी वेगळं सांगायची गरज नाही. सामान्य शेतकरी पण नाही, जे लोक आहेत ते भेसळ करणारे आहेत. सामान्य शेतकऱ्याचं कोणत्याही डेअरीला ठोस दूध जात नाही. एकट्या दुकट्याच्या दुधावर कोणती डेअरी भरभरून चालत नाही. शेतकऱ्याचीच पुरं असतील पण ती भेसळ करतायत म्हणजे ते दोषी आहेत. आणि दोषी करणारा कोणताही हे कृत्य करणारा माणूस अत्यंत बेकार असतो. त्याला लोकांचं हित त्याच्या लक्षात येत नाही आणि तो कृत्य करत असतो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्मीयता बाळगण्यापेक्षा तो करत असलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला पाहिजे. मी केलेलं दूध तो जिथं घालतोय त्याच्या मनामध्ये संशय आहे, खरं आहे. आपल्यापेक्षा जे लोक अजून काही पकडायचे ते सुद्धा दूध तयार करून, भेसळयुक्त दूध करून कोणाला घालत होते, काय करत होते, ते कोण प्रोसेस करत होतं, त्याच्या बाय प्रोडक्ट कोण करत होतं, हे सगळं चित्र त्याच्यामध्ये निरीक्षणात आलंय. आम्ही मधल्या काळात FDIच्या लोकांनाही भेटलोय, पोलीस स्टेशनलाही भेटलोय आणि त्याच्यामध्ये त्यांचं जो अहवाल तयार होतोय किंवा त्याची जी तपास यंत्रणा आहे ते जे काम करत आहे, तपासाच्या अगोदर आपण एखादं मत व्यक्त करून एखाद्या संस्थेवर आपल्या एखाद्या मतानं परिणाम होईल आणि त्याचं कुठे वाईट होईल अशी भावना आपल्या मनामध्ये समाजात राहणाऱ्या माणसाला वाटतंय. पण हे चुकीचं आहे असं काहीच नाही. लोकांना दिसतंय हे या सगळ्यांनी तयार केलेलं दूध कुठं घालत होते, तर हे कुठं ना कुठं घालत असल्याशिवाय प्रोसेसिंग होत नाही आणि ते प्रक्रिया मात्र सगळीकडे दिसतंय. आता तुम्ही हे मागाशी म्हटले की नामदार दिलीपराव वळसे पाटील हे या लोकांना कुठेतरी पाठीशी करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याबद्दल आता तुम्ही त्यांच्यावर टीका करताय किंवा काय त्याबद्दल काय? बघा, मी मधल्या काळातही सांगितलं, त्यांनी पण जवळजवळ 35 वर्ष या समाजाची सेवा करण्यात घालवलेली आहे. त्यांच्या सेवेबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. पण काम करत असताना एका बाजूला तुम्ही
चांगलं काम करत असताना चांगल्या कामाचे लोकांनी कौतुक केले म्हणूनच तुम्हाला 7 वेळा निवडून दिले. पण त्याच्या पाठीमागे एक टप्पा आहे, त्याला काळे कृत्य म्हणतायत, जे लोकांकडे दिसत नाही, पण त्याच्यात तुम्ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामील आहे असं चित्र उभं राहतं. असं ज्या दिवशी संशयाचं भूत तुमच्या बाजूने येतं त्या दिवशी तुम्ही स्पष्टपणानं ही भूमिका मांडली पाहिजे. आणि विरोधक असेल, विरोधकांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे, पण सत्ताधारी म्हणून तुम्ही जे काम करताय, सामान्य जनतेसाठी काम करताय, सामान्य जनतेने तुम्हाला ही ताकद दिली, त्यांना तरी तुम्ही पारदर्शकपणे सांगितलं पाहिजे की अशी गोष्ट, मी या गोष्टीला पाठिंबा देत नाही, या गोष्टीच्या बरोबर नाही. पण आजपर्यंत हे अनेक पुलाखालून पाणी गेले, आजपर्यंत या विषयावर ते सरळ बोलले नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रयत्न, संवाद तुम्ही पाहिला असेल, जनसंवादला ते बोलले. जे संवाद सुद्धा पाहिला असेल, त्यांनी स्पष्टपणाने तिथे भूमिका मांडली. माझे सहकारी करत असतील हा धंदा, ते चुकले असतील, पण आम्ही असे हे दुसऱ्या काय ते डान्स बार वगैरे काय ते तर त्याच्यावर तर जात नाही ना. म्हणजे तुम्ही एका गोष्ट मान्य करताय की माझे सहकारी सगळेजण याच्यामध्ये गुंतलेले आहेत, चुकलेले आहेत, पण ते डान्स बारला, हा प्रश्न तुम्ही मांडून काय साध्य केलं? लोकांच्या मनामध्ये जो संशय आहे त्याला पारदर्शक उत्तर दिलं असतं की मी या गोष्टीला अजिबात, अनेक लोक आले स्पष्टपणानं, तर मी याच्यामध्ये अजिबात भाव देणार नाही, मी त्या बाजूने उभा राहणार नाही, की स्पष्टपणाने सांगतो त्यांना कोणत्या प्रकारे सपोर्ट करणार नाही. तर त्यांची बाजू यायचं कारणच नव्हतं, राजकारणाचा संबंध त्याच्याशी जोडायचं कारणच नव्हतं. आणि आजही कोणी जोडायला तयार नाही. ते स्वतः राजकारण याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करतायत आणि जी सामान्य जनता आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना हे पटतंय असं समजू नका तुम्ही. शेवटी हे दूध पिणारे जे लोक आहेत, छोटे मोठे बालक आहेत, ती असं विचार करून पित नाहीत हा त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांना पाजले, ते एकदम केमिकल टाकलेलं दूध हे स्वच्छ होऊन त्याला जाते, फक्त विरोधक आहे म्हणूनच त्याला असं वाईट दूध जाते असं नाहीये. त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे मान्य नाहीये, पण ते प्रत्यक्ष बोलू शकत नाही. शेवटी इतक्या वर्षाचा संवाद असतो, सहवास असतो. एकाएकी बोलून माणसं दुखावण्यापेक्षा त्यांना या परिस्थितीची जाण झालेली आहे, कोण त्याच्यात चुकलंय, कोण चुकलं नाही, कोण धंदे करतंय, कोण करत नाही, याची सगळी माहिती या तालुक्यातल्या आम जनतेला आहे. आता तुम्ही याच मुद्द्यावर मी सांगतो की आता तुम्ही मगाशी म्हटले की राष्ट्रवादी पक्षाची ज्या ठिकाणी व्यक्ती तुम्हाला दिसतील, तर तुमच्या पक्षाचे पण त्या ठिकाणी व्यक्ती, तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमच्याही पक्षाचे त्या ठिकाणी कोणी नाही आहेत? बघा, पक्ष हा विचारधारा आहे. विचारधारेवर काम केलं म्हणजे तुम्हाला सगळं मापास होतं असं नाही. मी तर सांगतो, माझ्याही पक्षाचा जर कोणी असेल त्याच्यामध्ये, त्याच्यावर सुद्धा मोठं शासन झालं पाहिजे. त्यालाही या गोष्टीतून सुटता कामा नये. अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याऐवजी याच्यातून हे चुकीचं कृत्य करणाऱ्या माणसाला कधीच पाठिंबा दिला नाही पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे आणि आम पब्लिकचंही ते मत आहे. त्याच्यामध्ये काय वेगळं असायचं कारण नाही. तुम्ही जे बोलले, एफडीएने टप्प्याटप्प्यांनी भेसळ केल्याची नावे समाजासमोर आणावी, त्याबद्दल तुम्ही काय बोलशील? एफडीएला एफडीए खातं काही काल आज तयार झालेलं नाही, दीर्घकाळ काम करत. आतापर्यंत पण आज 10-20 वर्षामध्ये कोणाचा इतका विश्वास बसला होता का? हा विश्वास कमी व्हायचं कारण काय? ही जी मिक्सिंग प्रक्रिया काय एका दिवसात उभी राहिली नाही, याला काही काळ गेलेला आहे. आणि जर भेसळचं जे एका दिवसात उभं राहिलेलं भूत नाही, ते दीर्घकाळ आहे, पण त्याच्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही, तर सामान्य माणूस त्याला काहीच करू शकत नाही. मग त्याच्यासाठी ते विभाग जर पॉवरफुल असतील, क्षमतावान असतील, ताकदवान असतील आणि तिथं काम करणारी लोक पारदर्शक असतील, तर चांगलं चित्र उभं राहतं. हे आपण पाहिलेलं आहे. आणि आज तुकाराम मुंडेंचं नाव घ्यायला सामान्य माणसाला वेळ लागलं नाही. सहज लोक आज असं नाव घेत आहेत की एफडीआयचं नाव घ्यायचं तर तुकाराम मुंडेंचं नाव आठवत आहे. ते अधिकारी 25 वर्ष त्यांनी नोकरी केलेलीच आहे वेगवेगळ्या विभागात, पण जिथं जास्तीत जास्त सामान्य माणसाचा प्रश्न येतोय, त्याच्या सामान्य माणसाच्या आरोग्याचा प्रश्न येतोय, तिथं जेव्हा आले तर त्यांनी केलेलं काम लोकांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले. आजपर्यंत अनेक प्रसंग आले,
लोक विसरून जायची भूमिका लोकांची आहे. पण हा विषय असा आहे, लोक यावेळेस विसरणार नाहीत, कारण हा विषय त्यांच्या कुटुंबाशी संलग्न आहे, त्यांच्या आरोग्याशी संलग्न आहे. त्याच्यामुळे कुणी असलं तर त्याला सामान्य माणसं माफ करतील असं मला वाटत नाही.